ऐकणार आहोत समिधा. एका वळणावर 2 गुरुजी स्कूटरवरून माझ्या शेजारून गेले. त्यातले एक गुरुजी दुसऱ्या गुरुजींना म्हणत होते, अरे, समिधांची काय एवढी काळजी करतोस? त्यांचं काम फक्त अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू अग्नीपर्यंत पोचवायचं. बस एवढंच? ह्या पलीकडे त्या समिधांच्या जळून जाण्याला काहीच महत्त्व नाही? खरं तर ह्या अशा अनेक समिधा आहेत ज्यांनी मूकपणे जळून जाऊन अनेक यज्ञ यशस्वी केलेत. विचारांच्या वावटळीवर स्वार होऊन मन प्रवासाला निघालं. पहिलीच आठवली ती उर्मिला. लक्ष्मण तर गेला निघून भावामागून 14 वर्ष वनवासाला. राम सीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, भरताचंही झालं. पण अयोध्येत राहून सुद्धा 14 वर्ष वनवास तोही एकटीनं भोगणाऱ्या उर्मिलेच्या आयुष्याच्या आहुतीची दखल वाल्मिकींनीही घेतली नाही. मला नेहमी वाटतं की त्या उर्मिलेला कुणीतरी बोलतं करायला हवं. रामराज्याच्या आदर्शवादी यज्ञात ती एका समिधेची आहुती अशीच पडून गेली. मग आठवतात त्या काशीबाई, सकवारबाई आणि इतर तिघी. शिवाजी महाराजांच्या 8 राण्यांपैकी 3. सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई ह्या आपल्याला माहीत असतात. त्यांच्याबद्दलच्या खऱ्या खोट्या गोष्टीही आपण ऐकलेल्या असतात. पण बाकीच्या 5? केवळ राजकीय कारणासाठी जिजाबाईंनी ह्या 5 जणींबरोबर महाराजांचा विवाह लावला. पण नंतर अफजल खान येतोय म्हटल्यावर ह्या 5 जणींना चिंता वाटली नसेल? आपला नवरा औरंगजेबाच्या कैदेत अडकलाय म्हटल्यावर यांचाही जीव सैरभैर झाला नसेल? निश्चितच झाला असणार. पण स्वराज्याच्या यज्ञात या 5 समिधा तशाच जळून गेल्या. बहुतेक सर्व समिधा या स्त्रियाच. कारण हे निमूटपणे जळून जाणं त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं जणू. गोपाळराव जोशींसारखा एखादा अपवाद की आपल्या पत्नीला, आनंदीबाईंना डॉक्टर करण्यासाठी स्वतः समिधा झाले. काही थोड्याफार समिधा, कस्तुरबा म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा, स्वकर्तृत्वाने उजळूनही गेल्या. पण बाकीच्या? टिळकांनी, सावरकरांनी मांडलेल्या स्वराज्याच्या यज्ञात पहिली आहुती सौ टिळकांची व सौ सावरकरांची पडली. या आणि अशा अनेक समिधा. विचारांच्या चक्रात घरी आलो. आमच्या घरच्या समिधेनं दार उघडलं. मुलांचा अभ्यास आणि नवऱ्याचं करिअर यासाठी स्वतःचं आयुष्य पूर्णपणे झोकून वाहणाऱ्या त्या समिधेला पाहून मला एकदम भरून आलं. घरोघरी अशा समिधा रोज आहुती देत असतात, घर उभं करत असतात, सावरत असतात. माझं घरही याला अपवाद नाही. मात्र यापुढे या समिधांची आहुती दुर्लक्षित जाऊ न देणं गरजेचं आहे. या नव्या कठीण काळात सर्व आव्हानांना भिडण्याची तयारी करताना जी आनंदाने स्वतःची आहुती देऊन आपल्याला ऊर्जा देणार आहे, त्या आपल्या प्रत्येकाच्या घरच्या समिधेला मनापासून नमस्कार. तेव्हा रसिक श्रोते हो, अशा आपल्या आयुष्यातील अनेक समिधांना जपूया आणि नक्कीच त्यांचं हे आपल्यासाठी, समाजासाठीचं जळणं नक्कीच सार्थकी लावूया. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मनापासून धन्यवाद.